2 ते 3 मतदार याद्या येतात, बरोबर आहे? मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं हे काम वरळीतलं आतापर्यंत त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं. अजून खोलवर जायचंय आपल्याला. तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचे आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची. कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे, खास करून 2 व्यापाऱ्यांचा. नाही ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत. आजच एक जण येऊन भाई, आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरची बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यातली जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं, भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ. डोक्यावर फोडण्याच्या दगडावर फोड एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरची टीका. म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखव समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये.